रेव पार्टी नंतर आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावरती मोठी कारवाई केली आहे। काल म्हणजे सोमवारी जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। यावेळी अड्ड्यावरती जुगार खेळताना एका भाजपा पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडलंय। या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांसह 2 ते 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। औदुंबर विठ्ठल कांबळे असं या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे। कांबळे यांच्या सोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे। कांबळे त्याच्या इतर 2 ते 3 सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रम्मी खेळत होता। यावेळी सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 न छापा टाकला असता ते सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं। या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।